नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सोयाबीन या पिकासाठी आपण दुसरी फवारणी ही कोणती केली पाहिजे, ती का केली पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. कारण सध्याचं जर वातावरण आपण बघितलं तर कंटिन्यूस पाऊस चालू आहे, त्याचबरोबर ढगाळ वातावरण आहे आणि अशात जर आपण पिकाचं निरीक्षण केलं तर पिकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव हा झालेला दिसून येतो, वेगवेगळ्या आळ्यांचा प्रादुर्भाव झालेला हा दिसून येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ढगाळ वातावरण असलं की बुरशीचा प्रादुर्भाव हा 100% होतो. तर याच्या सर्व नियंत्रणासाठी आपण कोणते कंटेंट असलेले औषधं घेतले पाहिजे किंवा कॉम्बिनेशनमध्ये आपण औषधांचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि जर तुमचे सोयाबीन हे पीक जर अतिरिक्त वाढलेलं असेल, फुटवे कमी असतील तर तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. तसं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देणार आहे, पण त्या व्यतिरिक्तही जर आणखी काही प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पिकासाठी दुसरी फवारणी ही केव्हा करायची हे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात. तर दुसरी फवारणी ही आपल्याला 40 ते 45 दिवसांच्या दरम्यान करायची आहे. कारण यावेळेस झाडांचे चांगले फुटवे झालेले असतात, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली झालेली असते आणि यामुळे झाडांवर थ्रिप्स, रस शोषणारे कीटक, मावा, पाने पोखरणारी अळी म्हणजेच पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. तर या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला यावरती एक कीटकनाशकचा स्प्रे घेणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे झाडांवर बुरशीचा अटॅक होण्याची दाट शक्यता असते. तर या बुरशीचा अटॅक हा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला या कॉम्बिनेशनमध्ये बुरशीनाशकचाही वापर आवश्यक करायचा आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हे झालं आता कीटकनाशक व बुरशीनाशक. आता यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला यामध्ये PGR किंवा टॉनिक हे वापरायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे PGR वापरताना तुम्हाला एक काळजी अवश्य घ्यायची आहे. तर ती म्हणजे जर तुमचं पीक हे अतिरिक्त वाढलेलं असेल, फुटवे कमी असतील तर यासाठी तुम्हाला प्लांट ग्रोथ प्रमोटर वापरायचं आहे. यामुळे काय होईल की झाडांची वाढ ही नियंत्रणात राहून सेटिंग व्यवस्थित होईल, फांद्यांचे फुटवे हे जास्त प्रमाणात होतील. तरी हे झालं वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी, पेऱ्यांमधील अंतर हे कमी ठेवण्यासाठी. यानंतर आता दुसरा पॉईंट म्हणजे की जर झाडांची वाढ ही कमी असेल, चांगले फुटवे झालेले नसतील तर यासाठी तुम्हाला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरायचं आहे आणि झाडांची वाढ थांबवण्यासाठी तुम्हाला प्लांट ग्रोथ प्रमोटर वापरायचं आहे. तर आता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरताना यामध्ये काय होईल की झाडांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चांगली होईल. जर तुमच्या झाडांची वाढ ही चांगली झालेली नसेल तर यासाठी तुम्हाला हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या सर्व किडींच्या नियंत्रणासाठी, बुरशीच्या नियंत्रणासाठी, त्याचबरोबर झाडांच्या वाढीसाठी किंवा अनावश्यक वाढीसाठी मी तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये आता औषध सांगणार आहे. तर वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणासाठी तुम्हाला अदामा कंपनीचं जे बॅराझाइड या नावाने मार्केटमध्ये जे कीटकनाशक उपलब्ध आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे. यामध्ये नोव्हॅल्युरॉन 5.25% प्लस इमॅक्टिन बेन्झॉइड 0.9% SC फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे. याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 20 लिटरसाठी 30 ml असं याचं प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजेच 1 लिटर पाण्यासाठी 1.5 ml असं. तर हे झालं कीटकनाशक. यानंतर बुरशीनाशकमध्ये तुम्हाला क्रिस्टल या कंपनीचं टिल्ट हे बुरशीनाशक वापरायचं आहे. यामध्ये प्रोपेकॅन्झॉल 25% EC ह्या फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे. याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 200 ml एकरी वापरायचं आहे, फवारायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुमच्या सोयाबीन या पिकाची वाढ जर जास्त असेल तर यासाठी तुम्हाला सिजंटा या कंपनीचं कल्टर हे प्लांट ग्रोथ प्रमोटर वापरायचं आहे. याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 20 लिटरसाठी 5 ml वापरायचं आहे. आणि कल्टार हे औषध वापरताना तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, तर तो म्हणजे जेव्हा सोयाबीन या पिकाला फुले निघायला लागतील तेव्हाच तुम्हाला कल्टार या औषधाचा वापर करायचा आहे. आता हे झालं वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी. यानंतर जर तुमच्या पिकाची वाढ कमी असेल, झाडांचे फुटवे हे कमी असतील तर यासाठी तुम्हाला आता टाटा बहार हे औषध वापरायचं आहे. हे अमायनो बेस्ड टॉनिक आहे, यामुळे सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होते. तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 40 ml 20
लिटरसाठी असं वापरायचं आहे. म्हणजेच 1 लिटर पाण्यासाठी 2 ml असं औषधाचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट हे चांगले मिळणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते.